सर्वांची आवडती रास आणि मला तर वाटतं आपला प्रेक्षक वर्ग जास्तीत जास्त कुंभ राशीचाच आहे असं वाटतं. तर त्या कुंभ राशीसाठी हे गुरुचं राशी परिवर्तन आव्हानात्मक असणार आहे की सकारात्मक असणार आहे? कुंभ रास ही अत्यंत बुद्धिमान रास आहे. 7.5 वर्ष झाली ते 7.5चा प्रवास करीत आहेत. 7.5ची सगळी आव्हानं झाली. आता हा त्यांचा शेवटचा टप्पा सुरू आहे. बरोबर. आणि म्हणून कुंभ राशीच्या धनस्थानात शनिदेव विराजमान आहे. गुरुदेवांच्या या परिवर्तनाचा सगळ्यात मोठा बेनिफिट जर काही असेल बरं. तर त्या शनिदेवांवर गुरु ग्रहाची दृष्टी पडेल. बरं. आणि ती दृष्टी पडत असल्यामुळे शनीच्या 7.5चा त्रास कमी होईल. ऍक्च्युली काय होतं ना, कुंभ राशीला 7.5तील पहिला टप्पा थोडा कमी संघर्षाचा, दुसरा कमी संघर्षाचा आणि तिसरा टप्पा हा मोठ्या संघर्षाचा असतो. या मोठ्या संघर्षाच्या काळातून जेव्हा कुंभ रास जाते तेव्हा गुरुदेव त्यांना म्हणतील घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. बरं. गुरुदेव त्यांना सहकार्य करतील आणि त्याचा खूप सकारात्मक प्रभाव कुंभ जातकांवर होईल. कुंभ जातक तसंही प्रत्येक कार्य बुद्धीने करते, समजून घेते, उमजून घेते आणि थेट प्रभाव देते. म्हणजे कोणताही विषय डीपली समजून घेणं, कधीही ते रिॲक्ट होत नाही, ते प्रतिक्रिया देतात. बरं. कारण त्यांची बुद्धी अगदी चपखळ असते, सखोल विचार असतात. त्या विचारांना खतपाणी देऊन अजून प्रभावी करण्याचं कार्य गुरुदेव करतील. बरं. कारण गुरुदेव धनेशही आहे आणि लाभेशही आहे. होतं काय ना, धनेश अनेक वेळा वेगळा ग्रह असतो, लाभेश वेगळा असतो. लाभेश म्हणजे धन प्राप्त करणं आणि धनेश म्हणजे धनसंचय करणं. एकाच वेळी जेव्हा तुम्ही धन प्राप्त करतात तेव्हाच जर धनसंचय केला तर धनसंचय दीर्घकाळ होतं. बरं. पुन्हा अर्थत्रिकोण पूर्ण होतोय. त्यामुळे या काळात प्राप्त झालेलं धन हे दीर्घकाळ टिकणार आहे. बरं. धनसंचय होणार आहे, धन योग्य ठिकाणी गुंतवणूक देखील होणार आहे. बरं. कुंभ जातकांना अनेक अर्थाने हा काळ लाभदायक आहे. शत्रूंवर, विरोधकांवर मात करतील. म्हणजे कसं होतं ना की हे यांच्या बुद्धिमत्तेने कार्य करत राहतील. यांचे स्पर्धक विरोधक विचार करत राहतील, थकून भागून चुपचाप बसतील आणि हे यशस्वी होतील. म्हणजे हे यांच्या ग्रहांनी यांना लिहून दिलेलं आहे, कारण गुरुदेव तिथे येणार आहे. या काळात कुंभ जातकांनी थोडं गोड खाणं कमी करावं, वजन वाढू देऊ नये. बरं. योगा प्राणायामकडे खरंच लक्ष द्यावं, कारण खूप गरज असते. गुरुदेव जेव्हा षष्ठ स्थानात येतात तेव्हा सगळ्यात मोठी भीतीच ही असते की वजन वाढेल. बरं. आणि वजन वाढले की आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. ती बाब कुंभ जातकांनी सांभाळावी, कारण पहिलेच 7.5चा संघर्ष त्यांचा सुरू आहे. मग त्याच्यात अजून पुन्हा प्रश्न निर्माण व्हायला नको, किंबहुना लाभ झाला पाहिजे. बरं. तर षष्ठात येणारे गुरुदेव लाभ देणार आहे. कुंभ जातकांनी ही बाब बघावी. तिथून गुरुदेवांची दृष्टी जाईल कर्मस्थानावर. बरं. हे कर्मप्रधान आहेत. हे स्मार्ट वर्क करणारी राशी म्हणजे कुंभ राशी. बरोबर. कोणतंही कार्य बुद्धीने करेल, नियोजनबद्ध करेल, शांतपणे करेल, चर्चा फारशी करणार नाही. पण आपण कुंभ जातकांवर एखादी जबाबदारी सोपवली आणि नंतर वळून पाहिलं तर ते छानपैकी झालेलं असेल. कुठेच आर्ग्युमेंट नाही, कुठेच चर्चा नाही, कुठेच विरोधी सूर नाही, शांतपणे काम झालेलं असतं. त्याच्यानंतर गुरुदेवांची सप्तम दृष्टी पडेल व्ययस्थानावर. बरं. शिक्षणावर मोठा खर्च करतील, कारण या काळात कुंभ जातक जे शिक्षण घेतील ते त्यांना भविष्यात प्रचंड उपयुक्त पडेल. बरं. नवीन शिक्षण घेतील, मॅनेजमेंटचं घेतील, टेक्निकल घेतील. संशोधक वृत्ती त्यांच्यात प्रचंड आहे. संशोधनात काही जर त्यांना शिकायला मिळालं तर ते नक्कीच अभ्यास करतील. त्याशिवाय गुरुदेवांची दृष्टी धनस्थानावर जाईल. धन, कुटुंब, वाणी. धनवृद्धी होणं, कुटुंबात एखाद्या सदस्य वाढणं, एकोपा वाढणं, कुटुंबात विसंवाद जरी निर्माण होत असला कोणत्याही कारणाने तर कुंभ जातक कधीच प्रतिक्रिया देत नाही. शांतपणे सगळं समजून घेतात आणि शांतपणे प्रश्न सोडवूनही टाकतात. बरं. म्हणजे तुमच्या आजूबाजूला जर कुंभ जातक असेल ना फॅमिलीमध्ये तर इतरांचे सुद्धा वादविवाद कमी होतात. बरं. कारण हे काय करतात, कुणाशीच वाद नाही घालत, शांतपणे एकेकाला एक एक विषय समजावून सांगतात आणि प्रत्येकाला हे समजतं की आपण प्रेमाने राहिला आहोत. बरं.
त्यासाठी यांना खूप वेळही नाही लागत, म्हणजे यांचं कौशल्यच वेगळं आहे. कुंभ राशी निसर्ग कुंडलीत लाभस्थानात येते आणि जसं आपण अगोदरही बोललो, लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह शुभ फळ देत असतो. बरोबर. त्यामुळे निसर्गाची, ब्रह्मदेवाची लाडकी रास कुंभ रास. नक्कीच. म्हणजे एकंदरीतच जसं शनिदेव कर्मदाता आहे आणि गुरुदेव हे मार्गदर्शक आहे असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. आणि कुंभ राशीला शनीची 7.5 आहे. त्यातून त्यांनी जो त्रास सहन केला आतापर्यंत, आता येणारा काळ ज्याला आपण उतरती 7.5 म्हणतो, तो लाभदायक ठरणार आहे आणि गुरु त्यांना भरभरून देणार आहे. हो, विशेषतः हे 120 दिवस गुरुदेव त्यांना भरभरून देतील. त्याच्यानंतर गुरुदेव 31 ऑक्टोबरला सिंह राशीत जातील, तेव्हा सुद्धा त्यांना शुभ फळ मिळतील. बरं. पुन्हा 2027च्या जानेवारीत गुरुदेव कर्क राशीत येतील. म्हणजे कुंभ राशीने जर विचार केला ना, तर येणारा काळ त्यांच्यासाठी ऑल ओव्हर गोल्डन आहे. त्या काळाचा त्यांनी जास्तीत जास्त उपयोग करावा, प्रगती साधून घ्यावी, घरातील वृद्ध व्यक्तींचा आदर करावा, पिवळे कपडे वापरावेत, पिवळ्या कपड्यातून त्यांना लाभ होऊ शकतो, पिवळ्या वस्तूंचा वापर करावा, आपल्या रोजच्या जीवनात पिवळ्या वस्तू वाढवाव्यात, विशेषतः हरभरा डाळीशी संबंधित. गूळ, आपल्याकडे एक परंपरा होती घरांमध्ये पूर्वीच्या काळी, तो उपाय आता कुंभ राशीसाठी खूप महत्वाचा आहे गुरुपरिवर्तनाच्या या काळात. कारण गुरुदेव जाणारे षष्ठ स्थान, षष्ठ स्थान हे तुमचं आरोग्याचं स्थान देखील असतं. मग पूर्वीच्या काळी आपल्या घरांमध्ये काय पद्धत होती की जेवण झालं की गुळाचा खडा आपण खात होतो. बरोबर. ती पद्धत, ती सवय जर आता कुंभ जातकांनी लावून घेतली तर येणारा काळ त्यांना खूप लाभदायक ठरेल. कारण अन्नाचं पचन उत्तम होतं, वजन वाढत नाही. आणि या काळात वजन वाढणं ही एक समस्या सोडली तर एरवी सर्व बाबतीत कुंभ राशींना प्रचंड लाभ होणार आहे. मग त्यामुळे कुंभ जातकांनी हा उपाय नक्की करावा. त्याशिवाय सकाळी फिरायला जावं, गाईला नमस्कार करावा किंवा गाईला गुळपोळी द्यावी. गुळ हा विषय कुंभ जातकांसाठी या काळात उपाय म्हणून खूप लाभदायक आहे. नक्कीच ते एक करावं. त्याशिवाय तीर्थप्राशन करावं, जे गुरुचे मंत्र म्हणून तीर्थप्राशन करावं, त्याचा सुद्धा त्यांना लाभ होईल. तर कुंभ जातकांनी जो मागच्या काळात त्यांनी सहन करून घेतलं 7.5 तीर्थ, त्यातून सुटका मिळवण्यासाठी, सुटका पूर्ण होत नाही, त्रासात कमी येते, प्रगती तुमची तुम्हालाच करायची आहे, पण तुमच्या समोरचे संकट कमी झाले की तुम्ही तुमची प्रगती करून घेतात. तशी संकट कमी होतील कुंभ जातकांसमोर आणि त्यानंतर ते प्रगतीची दिशेने वाटचाल करतील. नक्कीच. तर कुंभ राशीच्या लोकांना जी उतरती 7.5 आहे ती खूप शुभफलदायी ठरणारच आहे, कारण गुरुचं राशी परिवर्तन होणार आहे आणि कर्मदाता शनिदेव आणि मार्गदर्शक गुरुदेव हे तुम्हाला भरभरून देणार आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आणि मॅडमनी सांगितलेले उपाय करा आणि त्यातून आलेले अनुभव सुद्धा नक्की शेअर करा.